रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. 450 कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार. मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक. तर शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता ही बैठक होणार. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार. राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय काही होणार नाही, तर न दिसणारं चित्र दिसेल. पूर्ण पिक्चर बाकी आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालन्यामध्ये उद्या आभार मेळावा. तर विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्याच्या आझाद मैदानावर शिंदेंचा आभार मेळावा. कोल्हापुरातील कागलमध्ये राजकारण पुन्हा तापलं. तर यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे हसन मुश्रीफांच्या समर्थकांचे स्टेटस. मुश्रीफ यांच्या समर्थकांचा इशारा नेमका कुणाला? जिल्ह्यात चर्चा सुरू. पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाला असा शब्द मी वापरलाय. मी भ्रष्टाचार असं म्हणालेलो नाही. मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. तर गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. कोकाटेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूच्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळल्यामुळे मंत्री संजय राठोड यांना दिलासा. अधिकारी खूप शेफारलेत. बिनधास्त ठोकून काढा. अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दाखल होणारा गुन्हा शिथिल झालाय. मनसेच्या कल्याणमधील पदाधिकारी बैठकीत राजू पाटलांचं विधान. मनोज जरांगे उद्यापासून उपोषणाला बसणार. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार.